पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची धरणं जी आहेत ती सातारा जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतात. याच धरणांमधील पाणी साठा जो आहे तो निम्म्याच्या खाली येताना आपल्याला बघायला मिळतोय. आपण सध्या आहोत तारळी नदी परिसरामध्ये. आपण या ठिकाणी पाहू शकतोय ही जी तारळी नदी आहे ती दुथडी वाहताना आपल्याला बघायला मिळते. मात्र ऐन एप्रिल महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाणी साठा जो आहे तो या ठिकाणी या तारळी नदीचा बघायला मिळतोय. खूप घट आहे ती या ठिकाणी या पाणी साठ्यामध्ये झालेलं बघायला मिळते. एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण आहे, धोम-बलकडी धरण आहे, वीर धरण आहे, बोंडारवाडी धरण आहे. या संपूर्ण धरणांची पाणी पातळी आहे ती निम्म्यावरती येऊन पोचल्यामुळे या ठिकाणी शेतकरी आहे तो एकूणच चिंतेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ऐन एप्रिल महिन्यातच अशा प्रकारची परिस्थिती आहे. कडक उन्हाळा असणाऱ्या मे महिन्यात कशा पद्धतीने पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आहे तो हवालदिल होताना आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान सातारा जिल्ह्यासह बाकीच्या जिल्ह्याला देखील साताऱ्यातील या धरणांचा पाणी पुरवठा होत असतो. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती सध्या एप्रिल महिन्यातच अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. तर ऐन कडक उन्हाळ्यात मे महिन्यात नेमकी शेतकऱ्यांना पाणी टंचाईसाठी कशा पद्धतीनं प्रवास करावा लागेल हे पाहावं लागणार आहे. ओमकार सोनाली, नवराष्ट्र, सातारा.